नुकतंच निधन झालेलं आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्रपणे अभिवादन करून त्यांनी गायलेल्या गाण्यातनं श्रद्धांजली द्यायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. 28 जानेवारी 37 साली ढाका बांगलादेश येथे जन्मलेल्या सुमनताई या मूळतःच अतिशय गोड आवाज घेऊन जन्माला आल्या. अतिशय सुंदर असा मखमली आवाज आणि मिळालेली ही दैवी देणगी त्यांना. पण लहानपणी नुसतंच ती एक हॉबी सारखं होतं, छंद असल्यासारखं घरातल्या घरात भजनं गाणं किंवा बाकी गाण्यांचा अभ्यास करणं, रियाज करणं असं चालायचं. पण त्यांच्या कॉलनीत अतिशय कलासक्त अशी मंडळी होती. वानगी दाखल सांगायचं तर केशवराव ढोळे हे जे ऑल इंडिया रेडिओवरती उच्च पदस्थ होते ते त्यांच्या शेजारी होते. त्यांनी त्यांचा जो गुण आहे गाण्याचा तो हेरला आणि त्यांना ऑल इंडिया रेडिओवरती बोलवलं गायला आणि तिथपासून त्यांना मंगू या चित्रपटासाठी पार्श्वगायनाची संधी मिळाली. पहिला ब्रेक मिळाला आणि नंतर त्यांनी इतिहास घडवला. अशा या सुमनताईंची सुंदर सुंदर गाणी आपण ऐकणार आहोत. त्यातलं पहिलंच गाणं जे आहे ते आपण इतकं सुंदरसं असं भक्तिगीत आहे. रमेश अणावकर यांचं नाव वसंत प्रभू यांनी सुचवलं. ते आजारी होते. त्यांनी दशरथ पुजारींना बोलवून घेतलं, सांगितलं की आमचे अतिशय गुणी लेखक आहेत, तर नक्की ज्यांचं नाव तुम्ही अगदी आवर्जून लक्षात ठेवा आणि त्यांच्याबरोबर छान काम करा. त्यांच्या शब्दाचा मान म्हणून दशरथ पुजारींनी रमेश अणावकरांबरोबर काम करायला सुरुवात केली. आणि प्रथम गीत मृदुलकरांनी छेडित तारा जे आजही आपल्या मनावर अधिराज्य गाजवतं. तर अशा या मीरेचं वर्णन करणारं सुंदरसं हे गीत आपल्या मनाला भावून जातं. त्यात अगदी मोजकी वाद्य, तबला, बासरी, आणखी सतारचे काही पीसेस, त्याच्यामुळे हे गाणं वेगळ्या उंचीवर गेलंय. ऐकूया हे सुंदरसं गीत.
उजळाची मिटल्या नयनी धुंद मनाची मिटल्या नयनी धुंद मनाची रंगवी हसडी मधुरा दुदुलत राणी छेडित तारा स्मरते रूपणीचे मीरा दुदुलत राणी मृदुलत राणी मृदुलत राणी छेडित तारा. तर या गोडशा गीताने या फेसबुक लाईव्हची सुरुवात आपण केलेली आहे. पुढची जी ती संत तुकारामांची रचना आहे. अतिशय सुंदर असं श्री गणरायाचं हे भक्तिगीत आपल्या मनाला भावून जातं. तर कमलाकर भागवत यांनी संगीत दिग्दर्शित केलेलं हे सुंदरसं गीत ऐकूया अनघाजींच्या गोड स्वरात. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना त्यांच्या कॉलनीमध्ये जो म्हणून एक शिल्पकारी राहत असत त्यांचेही संस्कार त्यांच्यावर झाले आणि त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेतली. आणि काय सांगावं, त्यांना रंगांची ऍलर्जी म्हणजे त्यातल्या त्याचे टर्पंटाईन नावाचा जो घटक रंगात वापरतात त्याची खास ऍलर्जी आल्यामुळे त्यांनी सेकंड इयर मध्ये त्यांनी चित्रकलेचा आपला छंद सोडला आणि त्या पूर्णपणे गाण्याकडे वळल्या. एका अर्थाने ते बरं झालं म्हणून तर आपल्याला समंजित सारख्या गायिका मिळाल्या. ऐकूया हे सुंदरसं भक्तिगीत श्री गणरायाचं.
मुलीचा आवाज सुमधुर आणि भावमधुर असा आहे. तशीच भावतरल कानकाचिंचय गाण्याने खरंच पसरली सगळीकडे. अप्रतिम झालं गाणं. पुढचं गाणं आहे ते अतिशय अजूनामद असं गीत आहे. अशोकची परांजपे यांनी लिखित हे गीत जिंगल किंग अशोक पत्की यांनी संगीत दिग्दर्शित केलेलं आहे. अप्रतिम असे हे गीत सगळ्यांच्याच ओठावर आहे. ते गीत आता घेऊया. केतकीच्या कणी तिथे नाचला ग मोर. ऐकूया. केतकीच्या कणी तिथे नाचला ग मोर. केतकीच्या कणी तिथे नाचला ग मोर. गहिवरला मेघ सोडला कधी ग. केतकीच्या कणी तिथे नाचला ग मंत्रमुग्ध करणाऱ्या गीतानंतर असंच एक सुंदरसं मराठी भावगीत आपल्या समोर येत आहे. ब्लॅक अँड व्हाईटचा तो जमाना आणि वाड्यात माहितीये की वाडा संस्कृतीत कायम रेडिओवरती ही गाणी चालू असायची. सगळेच मोठे कलाकार म्हणतात की आम्हाला मोठं गायक करण्यात या रेडिओचा देखील सिंहाचा वाटा आहे. कारण त्याकडे परवडणारं मनोरंजनाचं साधन म्हणजे रेडिओ, जो घरात सततच चालू असायचा. तर या रेडिओवरती कायमच आता ऐकलेलं हे सुंदर गीत ऐकूया.
आपल्याला माहिती आहे की प्रथमतः त्यांनी शुक्राची चांदणी या चित्रपटात पार्श्वगायन केलं आणि त्यानंतर एकामागून एक अशा ऑफर्स त्यांना येत आला. त्यातली पहिली मंगू या चित्रपटातली ती फर्स्ट ऑफर, त्या 3 गाणी त्यांनी गायली, त्यातलं एक ठेवलं गेलं. तर पुढचं गीत आहे असंच एक सुंदर मनोज करणारं गीत आहे. अशोकची पत्की यांनीच हे संगीत दिग्दर्शित केलंय आणि अशोक परांजपेची यांनी लिहिलेलं हे सुंदरसं गीत आपल्या मनाला खूप जवळच आहे. या गीतात सॅक्सोफोनचा वापर केलेला आहे. अशोक पत्की हे खास शामराव कांबळेंना भेटले म्हणले की एक वेस्टर्न साज म्हणजेच वाद्य या भावगीतात वापरायचे. त्यांनाही खूप कौतुक वाटलं कारण आतापर्यंत सॅक्सोफोनचा वापर कारण ही फार मराठी भावगीतात झालेला नव्हता. तर त्यांनी ही खरंच धाडस करून हा सॅक्सोफोन वापरला गेला आणि इतकं सुंदर त्या सॅक्सोफोनचा इफेक्ट तिथे आला. ऐकूया हे सुंदरसं गीत.
अशोकची पत्नींबरोबर त्यांनी केलेली आहेत. फॉरेनमध्ये अनेक शोज देखील त्यांनी केलेले आहेत. तर अशा या सुमनताई, पुढचे जे गीत आहे ते ममता या चित्रपटातलं आहे. रोशनजींचं संगीत आणि मंजुरू सुलतानपूर यांची लेखणी, सुचित्रा सेन आणि अशोक कुमार यांच्यावरती ते चित्रित आहे आणि अतिशय लोकप्रिय असं गीत घेऊन येत आहेत. अनघाची ऐकूया.
खूपच सुंदर. आता असंच एक सुंदरसं भावगीत अशोकजी परांजपे यांची लेखणी, अशोक पत्की यांचं संगीत तर दिग्दर्शन अशा याच्यात हे गोडसं गाणं नक्कीच आपल्याला भावून जाईल. वाट इथे स्वप्नातील संपली जणू, थांबली ते थारांना सावळा घणू. अप्रतिम असं. आपण आमचं फेसबुक लाईव्ह संपवतोय. त्याआधी त्यांना ज्यांच्या गुरूंचं मार्गदर्शन लाभलं ते होते केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान साहेब आणि तिसरे होते गुरुजी मास्टर नवरंग. यांच्याकडे तालीम घेतल्यानंतर त्यांची गायकी फुलून आली आणि जवळजवळ सर्वच त्या काळच्या अशा संगीत दिग्दर्शकाबरोबर त्यांनी भरीव अशी कामगिरी केली. वानगी दाखल सांगायचं ते विश्वनाथ मोरे, दशरथ पुजारी, किती म्हणून नाव घ्यायचे, अशोक पत्की, नंतर बापूजी, या सगळ्यांच्याकडे त्या गायलेल्या आहेत. रोशन साहेब आणि एकदा तर रफीशी म्हणले की आज लताच्या आतमध्ये काहीतरी छान
बाहेरची लोक म्हणली नाही हो तुमचा गैरसमज झालाय, आज लताजीने गात आहे. ती म्हणली बापरे मग कोण गात आहे? ती म्हणली या नवीन गायिका आहेत सुमन कल्याणपूर. ते म्हणले किती छान, मलाही आवडेल यांच्याबरोबर एखादं ड्युएट गायला. आणि नंतर जेव्हा थोडंसं मतभेद झाले रफीजींबरोबर रॉयल्टी बाबतीत, तेव्हा जवळजवळ 3 ते 4 वर्ष त्यांच्याबरोबर दिदी काही गायल्या नव्हत्या. तेव्हा त्यावेळेला मग कुठलं नाव समोर आलं तर ते आलं सुमन कल्याणपूर यांचं. आणि अनेक सुंदर सुंदर ड्युएट त्यांनी दिली. उदाहरणार्थ आजकल तेरे मेरे प्यार की चर्चेसारखी सुंदर सुंदर ड्युएट त्याच काळात त्यांनी अप्रतिम अशी दिली रफी साहेबांबरोबर. आणि हिंदीत अनेक त्यांनी उत्तम उत्तम ड्युएट दिलेली आहेत. काही आपल्याला माहिती आहे की अप्रतिम अशी ड्युएट्स आहेत की अजूनही ती लोक आठवत आहेत. हीच तर त्यांच्या गायकीची खरं बक्षीस आहे की किती वर्ष लोटली तरी आपल्याला ते गाणं म्हणलं ना की त्यांचीच चेहरा डोळ्यासमोर येतो. मग केतकीच्या बनी असू दे किंवा स्त्री मनाच्या जवळची अनेक गाणी, घाल घाल पिंगा वाऱ्या असू दे किंवा अधि संसार संसार असू दे, निंबोणीच्या झाडामागे, हे सांगाय गीत गम कित्येक आपल्या आईने आपल्याला झोपवलेलं आहे. तर हे अंगाई गीत पण त्यांनीच लिहिलेलं आहे. एकदाच यादी सगळ्या अनेक अनेक सुंदरची गाणी आपल्या मनात रुची घालतात, त्यांचं नाव आल्या आल्या. तर अशा या सुमनताई जेव्हा गेल्या तेव्हा असं वाटलं की देवघरात तेवढाही एक शांत सनईची ज्योत निमाली आणि सर्व भैरवी गाऊन त्या त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाल्या. जरी त्या आपल्यात नसल्या तरी त्यांची कामगिरी इतकी भरीव आणि अत्युत्कृष्ट आहे की त्यांच्या गीतांच्या रूपाने आपल्या मनपटलावर त्यांचं नाव कोणी पुसू शकणार नाही. तर अशा या सुमनताई त्यांच्या अजूनही गाणी घेऊन आम्ही येणार आहोत. आज आम्ही अचानक कार्यक्रम असा म्हणजे सुरुवातीला एक कार्यक्रम आपण घेऊ आणि मग हळूहळू तर त्या गाण्याचे ट्रॅक्सही शोधावे लागतात. बऱ्याच तांत्रिक बाबी असतात, थोडी तयारी असते. त्यांनी गायलेलं गरज परिस्थिती सामान आयोडे आपल्याला माहिती हे गाणं बरसाती रात या चित्रपटात त्यांनी कमल बारोट यांनी गायले, ते देखील अतिशय प्रसिद्ध आहे. तर अशा सुमनताईंनी एक तर कमाल केली त्यांनी. आणि लता दीदींच्या आवाजातलं साधर्म्य मी तुम्हाला काय सांगू, ते इतकं साधर्म्य होतं ना की कोणाचा आवाज कुठला हेच ओळखायचं नाही. छान या चित्रपटात त्यांनी आणि लताजींनी एक ड्युएट गायले, कभी आज कभी कल कभी परसो. ते या गाण्यामध्ये दीदींचं लाईन्स कुठे संपतात आणि आपल्या सुमनजींच्या लाईन्स कुठे सुरू होतात हे भल्याभल्यांना कळत नाही. इतकं त्यांचा आवाज इतका सुंदर मिक्स झाला एकमेकात. तर त्यांनी गायलेलं हे फिमेल ड्युएट आहे. आम्हाला कराओके ट्रॅक मिळाला तर आम्ही घेऊ शकतो, कारण त्याला खूप मोठा वाद्यवृंद असतो जेव्हा ते स्टुडिओत शूट होतो. तर असं हे त्या दोघींनी गायलेलं ड्युएट आहे की खरंच किती त्यांचे आवाज एकमेकांशी जवळ जाणारे होते. एकदा तर आकाशवाणीवरनं त्यांचं एक गाणं प्रसारित झालं. आणखी त्यांना त्या गाण्याचं क्रेडिट दीदींना दिलं गेलं. तर त्यांची मुलगी चारू जी 20 वर्षाची होती तिने प्रसारण केंद्राच्या ऑफिसमध्ये फोन केला आणि नम्रपणे सांगितलं की आता तुम्ही जे गाणं म्हणताय ना ते दीदींनी नाही गायलेलं, ते माझ्या आईने गायलंय. म्हणजे इतकं साधर्म्य असायचं की लोकांना खरंच कळायचं नाही की हा आवाज दीदींचा आहे का सुमनजींचा. म्हणजे याला अप्रतिम अशी गायकी, थोडासा पातळ आणि हाय पिच आवाज हे त्यांच्या आवाजाचं वैशिष्ट्य. आणि तितकंच लईचं ज्ञान बघतो आणि शास्त्रीय संगीताचे उत्तम ज्ञान त्यांना होतं हे सांगणे न लगे. तर अप्रतिम अशी गाणी त्यांनी दिलेली आहे. अशा सुमनताईंच्या पवित्र स्मृतीला मनापासून वंदन करून आजचा हा फेसबुक लाईव्ह आपण इथे थांबवतोय. जरा अचानक ठरल्यामुळे काही तांत्रिक अडचण 1-2 आल्या तर त्याबद्दल आपण नक्कीच क्षमा कराल अशी आशा करते आणि भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. मी आणि माननीय डॉक्टर अनघा राजवाडे आपले मनापासून धन्यवाद देतो की आपण आलात. अशाच अजून त्यांच्याविषयीच्या आठवणी जाग्या करूया आणि मी माझ्या परीने माझ्या कुवतीनुसार त्यांची गाणी सादर केली. तर काही चुकलं असल्यास नक्कीच आपण मोठ्या मनाने क्षमा करा. धन्यवाद.